प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये दोन्ही पवार गटाचं शक्ती प्रदर्शन। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची सभा, सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांची सभा। बारामतीत प्रचार सभेदरम्यान रोहित पवार भाऊक, शरद पवारांना वटवृक्षाची उपमा देताना तुम्ही आमचा विश्वास असल्याचंही रोहित पवार यांचं वक्तव्य। प्रचार सभेदरम्यान अजितदादांकडून रोहित पवारांची नक्कल। शरद पवारांनी तिकीट देऊ नको असं सांगितलेलं असताना मी कर्जत जामखेडमधून तिकीट दिलं, अजित पवारांचं वक्तव्य। तर बारामतीत रडीचा डाव चालणार नसल्याचीही टीका। ईडीची नोटीस आल्यानंतर तुमच्या डोळ्यातील अश्रूंप्रमाणे माझे मगरीचे आसू नाहीत। अजित पवारांनी नक्कल केल्यानंतर रोहित पवारांचं प्रत्युत्तर, तर माझ्या डोळ्यातील अश्रू तुम्ही पक्ष फोडल्यानंतर, अशी ही टीका। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बारामतीत पवार कुटुंबामध्ये वाकयुद्ध। पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवणार, शरद पवारांचा अजित पवारांना इशारा। लोकांना बदल हवाय, सुनेत्रा पवार यांचं बारामतीतील सभेतून वक्तव्य। तर शारदाबाई पवारांना त्यावेळी मतदारांनी स्वीकारला, आता इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आल्याचंही सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांना 4 जूनला मिशी काढावी लागेल, रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल। पराभव समोर दिसत असल्यानं महाराष्ट्रामधील प्रत्येक मतदारसंघात मोदी शहांच्या सभा। रोहित पाटलांची भाजपवर टीका, तर त्यांच्या जेवढ्या सभा होतील तेवढा आमचाच फायदा होईल। सुप्रिया सुळेंच्या बारामतीतील प्रचाराची सांगता होण्याआधी झालेल्या सभेला संपूर्ण पवार कुटुंबियांची उपस्थिती। आई प्रतिभा पवार, भाऊ श्रीनिवास पवार यांच्यासह वहिनी आणि इतर पवार कुटुंबीयही उपस्थित। बारामतीमध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस गाजला। पार्थ पवार, जय पवार बारामतीतील प्रचार रॅलीत सहभागी। विजय वडेट्टीवारांच्या नागपुरातील घराबाहेर भाजपचं आंदोलन। करकरेंविषयीच्या वक्तव्यानंतर भाजपकडून निषेध आंदोलन। पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवणार। फडणवीसांचा वडेट्टीवारांसह काँग्रेस पक्षावर हल्लाबोल। देशभक्तांना धारेवर धरणं आणि दहशतवाद्यांचा उदोउदो करण्याची काँग्रेसी वृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर। मंगल प्रभात लोढा यांची वडेट्टीवारांवर टीका, तर वडेट्टीवारांवर FIR दाखल करण्यात यावा अशी ही मागणी। पराभव समोर दिसत असल्यानं काँग्रेसला शहीदांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी सुचतीये। चित्रा वाघ यांची वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका। कसाब विषयी केलेल्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती। देशामध्ये सत्तांतर होणार, हुकुमशाही जुमलेबाजीचं सरकार जाणार। विजय वडेट्टीवारांचं भाकीत, तर महाराष्ट्रात एकतर्फी निवडणूक होत असल्याचं चित्र। किमान 38 जागा महाविकास आघाडी जिंकेल, वडेट्टीवारांना विश्वास। पंतप्रधान मोदींच्या मनात राहुल गांधींची भीती बसली, हे त्यांच्या भाषणातून कळतंय। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर नरेंद्र मोदी हेच काँग्रेसचे स्टार प्रचारक, वडेट्टीवारांचा टोला। भाजपनं इतरांची घरं फोडली, आमच्याही घराच्या काही खिडक्या काढून नेल्या। नांदेडची खिडकी भाजपनं नेली असली तरी अजून आमचं घर शाबूत आणि सुशोभित आहे। वडेट्टीवारांचा अशोक चव्हाणांवरून भाजपला खोचक टोला। शिवाजीराव आढळरावांनी सरड्यापेक्षा पटकन रंग बदलला, त्यांच्या भूमिकेमुळे सगळे सरडे संपावर गेले। अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर टीका। अमोल कोल्हेंनी माझ्यावर केलेले आरोप आणि पुरावे
याचा दुरान्वये संबंध नाही. मी सरड्यासारखा रंग बदलला असता तर त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं असतं का? शिवाजीराव आढळरावांचा प्रतिप्रश्न. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा पुत्र सुनील चव्हाण यांच्या घरी ओमराजे निंबाळकर यांनी दिली भेट. निंबाळकर यांनी भेट घेतल्यानं चव्हाण परिवारामध्ये सुनील यांनीच फक्त भाजपत प्रवेश केल्याचं स्पष्ट. महाराष्ट्रामध्ये झालेली गद्दारी सामान्य माणूस विसरला नाही. या गद्दारीला लोक 7 तारखेला मतांच्या माध्यमातून उत्तर देतील. मग निष्ठावंतांची किंमत काय असते ते कळेल. ओमराजेंची शिंदे गटावर सडकून टीका. माढ्यामध्ये मोठ्या फरकानं जिंकणार भाजप. 400 पारचा आकडा पार करणार माढ्याचे भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांचा दावा. आदित्य ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 2 सभा. गल्लेबोरगाव आणि गंगापूरमधील रांजणगाव शेणपुंजी इथे चंद्रकांत खैरेंसाठी आदित्य ठाकरेंची सभा. महायुतीचे उमेदवार तसंच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी धरला गाण्यावर ठेका. जेंबे वाद्याच्या वादनानं जिंकली उपस्थितांची मनं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.